म्हणजे असे मोठी मोठी नावं देऊन गुटख्यासारखे घाणेरडे पदार्थ आमच्या तरुण पिढीच्या तोंडामध्ये टाकले जातात। महाराष्ट्रामध्ये पूर्वी गुटखा बंदी होते, सुपारी बंदी नव्हती। त्यावेळेस हे कंपन्या, हे मोठ्या मोठ्या ज्या सगळ्या कंपन्या आहेत, या कंपन्या तुम्ही बघा, एक पॅकेट सुगंधी सुपारीचं आणि एक पॅकेट सुगंधी तंबाखूचं विकायचे आणि हे दोन्ही विकून, हे दोन्ही मिक्स केले की गुटखा तयार झाला। अशा कायद्यातल्या पळवाटा हे शोधतात आहेत आणि आज सुद्धा महाराष्ट्रात सर्रास गुटखा, पान मसाला, तंबाखू, सुगंधी सुपारी याची विक्री सुरू आहे। म्हणजे माझ्या मतदारसंघामधली आजची बातमी आहे की शासकीय जे दालनं आहेत, या शासकीय दालनामध्ये सुद्धा रंगरंगोटी करायची काही गरज नाही। गुटखा सगळी रंगरंगोटी करून टाकू शकतो, पान मसाला सगळी रंगरंगोटी करून टाकू शकतो, कुठेही जा। म्हणजे दुर्दैव असं वाटतं की सभागृहात जरी गेला आपण, सभागृहाच्या बाहेर तिथे सुद्धा गुटख्याने थुकलेली लोक दिसतात आहेत। याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, कारण गुटखा हा हानिकारक आहे हे सगळे मान्य करतात, विधानसभा सुद्धा मान्य करते, सर्व अधिकारी मान्य करतात, आमच्यासारखे सर्व आमदार मान्य करतात। आम्ही कायदा आणतो पण या कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही। मंत्री महोदयांनी आम्हाला आश्वासित केलंय की जे अधिकारी कायद्याचं पालन करत नाहीत, कारवाई करत नाहीत किंवा कायद्याची अंमलबजावणी करत नाहीत, अशा अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई केली जाणार आहे। कुठेतरी धाक राहिलेला नाहीये, त्यामुळे अन्न औषध प्रशासन विभागाची कारवाई कमी पडते असं वाटतंय। नाही, दुर्दैव असं झालंय, अन्न औषध प्रशासनाची परिस्थिती अशी आहे की त्यांना एक तर जास्त अधिकारी घ्यायचे नाहीयेत। मी मागच्या वेळेस अॅनालॉग चीज आणि पनीरचा जो प्रश्न मांडला होता त्यावेळेस 100हून कमी अधिकारी होते। आता जवळजवळ नवीन 190 अधिकारी त्यांनी जॉईन करून घेतलेले आहेत। 350 अधिकारी घेण्याची त्यांना परवानगी आहे आणि आता जीएडीला त्यांनी परवानगी मागितलेली आहे की हा आकडा वाढून 1200चा करावा। आम्ही सरकारला विनंती केलेली आहे आणि मला खात्री आहे की अधिकारी वाढल्याशिवाय हे होणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।